नमस्कार मंडळी, काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत अख्खीच्या अख्खी टीम नॉमिनेट झाली। यामध्ये निकी, अरबाज, जान्हवी, त्यानंतर वर्षाताई आणि सूरज असे 5 सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत। आता बघू लोकांचा सपोर्ट कसा असेल आणि बिग बॉस कुठल्या सदस्याला या आठवड्यात घराबाहेर काढतात। खरंच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। पण ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली याच्यावरती काही प्रेक्षक हे नाराज असल्याचं स्पष्ट पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, काल नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत सदस्यांचे 2 टीममध्ये रूपांतर केलं होतं आणि प्रत्येक टीम मधील एक सदस्य येणार होता आणि समोर जी काही लाकडावरती बंदूक ठेवली होती ती बंदूक पहिल्यांदा उचलायची आहे आणि आपण जिथे होतो त्या बॉक्समध्ये जाऊन थांबायचं आहे। जो कोणी पहिल्यांदा त्या बॉक्समध्ये जाईल तो सदस्य आणि ती टीम विजयी होईल। आता याच्यामध्ये ज्या काही टीम पाडल्या होत्या आणि त्यानंतर ज्या काही फेऱ्या पार पडल्या याच्यावरती थोडेसे प्रेक्षक नाराज आहेत। बघा, पहिल्या फेरीमध्ये अंकिता आणि निकी तांबोळी या दोघी जणी आल्या। आता काय असतं ना की आता मित्रांनो काय आहे की फिजिकल टास्कमध्ये थोडीशी ही जी निकी तांबोळी आहे ही थोडीशी भारी पडते आणि साहजिकच अंकिता ही थोडीशी त्यावेळी सुद्धा वीक पडली आणि फिजिकल टास्कमध्ये ती नेहमीच वीक पडते। पण थोडंसं अंकिताने इथे डोकं लावलं असतं, निकीला जर एकदम लॉक केलं असतं ना तर कदाचित काहीतरी वेगळा निर्णय झाला असता। पण इथे निकी ही विजयी होते। यानंतर वर्षाताई आणि डीपी, साहजिकच डीपी दादा हा विजय होणारच होता आणि तसंच झालं। मात्र तिसऱ्या फेरीमध्ये इथे अरबाज आणि पॅडी दादाला पाठवलं। खरं तर इथे वन साइड गेम होता, अरबाज सहज घेऊन जाणार होता आणि तसंच त्याने ते केलं। नंतर चौथ्या फेरीमध्ये अभिजित दादा आणि जान्हवी, इथे अभिजित सहज घेऊन गेला। मात्र 5वी फेरी आहे ना ती थोडीशी टफ झाली, ती म्हणजे संग्राम दादा आणि सूरजमध्ये। इथे संग्राम दादा तोही सहज घेऊन गेला। बघा, मला काय प्रेक्षकांना सगळ्यांना उत्सुकता होती की या नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाज पटेल आणि संग्राम दादा यांची भिडंत व्हायला हवी होती, पण बिग बॉसने असं का केलं तेच कळलं नाही। बघा, संग्राम दादाला कशासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आणलंय हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे अरबाजला भिडण्यासाठी। खरं तर शेवटच्या राऊंडमध्ये अरबाज आणि संग्राम हे दोघेच असायला हवे होते। खरंच फार मजा आली असते। आता या दोघांमध्ये कोणामध्ये किती शक्ती आहे तेव्हा दिसलं असतं। आता इथे जी काही तिसरी फेरी झाली आणि पॅडी दादा ही वन वेने गेली आणि शेवटची फेरी सुद्धा वन वेनेच गेली। दोघांना पण एक पॉइंट द्यायचा होता असं कदाचित बिग बॉसच्या डोक्यामध्ये असेल। पण मित्रांनो, खरं सांगू तुम्हाला, म्हणजे माझी मनापासून इच्छा होती आणि बरेचसे प्रेक्षक सुद्धा सांगताना दिसत आहेत की संग्राम दादा आणि अरबाजची इथे भिडंत त्यांची टक्कर व्हायला हवी होती आणि फार मजा आली असती। कोणीही जिंको पण मजा एकदम आली असते। मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, संग्राम दादाला अरबाजसाठीच किंवा वैभवसाठी आणलं होतं, वैभव तर गेला, पण आता त्याची भिडंत अरबाजशी आहे, तर तो थेट सामना लावायला हवा होता। काय वाटतं याच्याविषयी, तुमचं काय मत आहे? संग्राम दादा आणि अरबाजची टक्कर इथे व्हायला हवी होती का, की मग बिग बॉसला दोन्ही टीमला एक पॉइंट द्यायचा होता म्हणून त्याने अशा प्रकारच्या जोड्या लावल्या? काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी कमेंट्स करून नक्की सांगा। माझं तर खरंच मत आहे की संग्राम दादा आणि अरबाजची टक्कर पाहायला आवडली असती। याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा।